हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 27. प्रशांत मनसं हि एनं योगिनं सुखम उत्तमम उपैति शांतरजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. ज्या योग्याचे मन परिपूर्णपणे शांत झाले आहे तो पूर्णानंदी होतो, कारण अशा योग्याचा रजोगुण शमतो. त्याला ब्रह्मज्ञान होऊ लागते आणि त्याच्या हातून पापाचरण होत नाही. भगवंत श्री येथे सांगत आहेत की फक्त एक मन जर माणसाच्या ताब्यात आले, माणसाने जर मन काबूत आणले, मनाचे गुलाम न होता माणूस जर मनाला गुलाम करू शकला, माणसाला आपले मन जर हुकमतीखाली आणता आले, तर माणूस कोठून कोठे, कोठल्या कोठे पोचू शकतो. भगवंत श्री सांगत आहेत की मनावर ताबा मिळवला तर माणूस पूर्णानंद होतो. मन नियंत्रित करता आले आणि ते नियंत्रित करता येते तर माणूस सुखदुःखाच्या पलीकडे चिर आनंदाप्रत पोहोचतो. सुख हे क्षणिक असते, त्यामधून दुःख हमखास निर्माण होते. दुःखातून दुःख वाढत जाण्याचा संभव असतो. परंतु जर आपले मन आपल्या ताब्यात आले तर आपण सुखदुःखाला भेदून त्याच्या पलीकडे असलेल्या शाश्वत आणि चिर आनंदाप्रत जातो. एकदा मन ताब्यात आल्यावर हे कसे घडते ते भगवंत श्री येथे सांगत आहेत. मन ताब्यात आल्यावर सर्वप्रथम रजोगुण शांत होतो, तो शमतो. रजोगुण म्हणजे कामाचा महाप्रचंड उत्साह, आवश्यकता नाही इतके काम करण्याची महत्त्वाकांक्षा असणे. तमोगुणी आळसामुळे झोप पूर्ण झाली तरीही एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर लोळत असतो. रजोगुणी अति कामाच्या विचाराने कायम न झालेल्या कामावर विचार करत न झोपता एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर लोळत असतो. कारण एका दिवसात सर्वसामान्यपणे होऊ शकणाऱ्या कामांपेक्षा त्याच्याजवळ दुप्पट कामांची यादी असते. त्यामुळे दररोज त्याच्याकडे न झालेल्या कामांची भली मोठी यादी नेहमीच तयार असते. या यादीवर तो सतत विचार करत असतो. अर्थातच त्यामुळे तो आत्मब्रह्मानंदाला मुकतो. सर्व आयुष्य भौतिक व्यवहारात व्यतीत होते. मृत्यू आला तरी राहिलेल्या कामांच्या वासनांसोबत घेऊनच तो मृत्यूला कवटाळतो. त्यामुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून तो कधीही मुक्त होऊ शकत नाही. परंतु मन ताब्यात आल्यामुळे देहादी इंद्रियांवर हुकमत मिळवून योगी रजोगुणातून बाहेर पडतो. कारण आता तो देहादी इंद्रियांच्या अनावश्यक वासनांना नाही असे ठामपणे म्हणतो आणि त्याप्रमाणे तो आचरणही करतो. त्याच्या दिवसभराच्या हालचाली मर्यादित होतात. जगायला, जीवनाला अत्यावश्यक त्याच हालचाली त्याच्याकडून होतात. मनही निर्विचारी झालेले असते. अर्थातच यामुळे तो आता आत्मब्रह्माची उपासना करू शकतो. भगवंत श्रींनी येथे रजोगुणाचा मुद्दामहून उल्लेख केला आहे. गरजेमुळे पापाचरण करणे वेगळे आणि अति झालेली ऊर्जा उत्सर्जित करायला पापाचरण करणे वेगळे असते. रजोगुणी अति हव्यासापायी पापाचरण करतो. त्याच्यात सतत काम करण्याची जिद्द असते, तो त्याचा स्वभाव असतो. त्यामुळे जर विधायक काम नसेल तर तो स्वस्थ बसू शकत नसल्यामुळे ती कामाची ऊर्जा उत्सर्जित करण्यासाठी पापकर्म करतो. आपण अनेक वेळा पाहतो की श्रीमंत मुले चोऱ्या, खून, मारामाऱ्या, बलात्कार इत्यादी करतात, कारण त्यांना आयुष्यासाठी काहीही करण्याची गरज नसते. रजोगुणामुळे त्यांना स्वस्थ बसवत नाही. त्यांचे मन त्यांच्या ताब्यात नसते. अशा वेळी रिकामपणी त्यांना नसते उद्योग सुचतात. अशा परिस्थितीत केलेले पाप हेच खरे पाप असते. आध्यात्मिक भाषेत याला शुद्ध पाप म्हणता येईल. परंतु ज्याचे मन ताब्यात आले आहे त्याचा रजोगुण शमतो. त्याच्या हातून पापाचरण होत नाही. तो ब्रह्मज्ञानाच्या मार्गाला लागतो. कारण मनावरील ताब्यामुळे तो ती अति असलेली ऊर्जा तमरजगुण समतोल करण्यासाठी वापरतो. त्यातूनच सत्वगुणी फूल उमलते. हरिओम.